विविध मागण्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या दत्तू लोणे यांनी प्रशासनाच्या विनंतीनंतर आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय। मुसळधार पाऊस सुरू असतानाही त्यांनी उपोषण सुरू ठेवत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। डीबीटी योजनेची रक्कम थेट विद्यार्थी किंवा पालकांच्या खात्यात जमा करावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। दरम्यान विभागातील अधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मागण्यांसंदर्भात संबंधित स्तरावर पोहोचवण्याचं आश्वासन दिल्यानंतर लोणे यांनी सकारात्मक चर्चेच्या अपेक्षेने उपोषण स्थगित केले। मात्र मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। सदस्य ग्रामपंचायत मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर। खरोखर विद्यार्थ्यांसाठी कुणी का होईना पण तळमळ करतंय। एकीकडे मराठी शाळा बंद पडायच्या मार्गावर आहेत। सरकार जेवढ्या कूटनीतीनं म्हणा किंवा कोणत्याही माध्यमातून म्हणा मराठी शाळांचा गळा घोटण्याचं काम करतंय आणि अशाही अवस्थेत एक तरुण जो की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी भर पावसामध्ये उपोषणाला बसलेला आहे, याचं आम्हाला कौतुक वाटलं म्हणून आम्ही इथपर्यंत परत आलो। सदरील उपोषणासाठी मी ग्रामस्थ मावसाळा ग्रामपंचायत मावसाळा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करतो। सरांचा खूप आभारी आहे मला पाठिंबा देण्यासाठी ते आले, तसंच आमच्या बहिणीताई पण आल्या। तसंच सरांचं मनापासून मी धन्यवाद मानतो। सर तुमचं नाव काय, सदस्य आहात आपण? मी आतिश सुधाकरराव देवगिरीकर, सदस्य ग्रामपंचायत मावसाळा, जिल्हा सरचिटणीस युवा सेना छत्रपती संभाजीनगर। आपण सरपंच आहात, तुमचा पण पाठिंबा आहे का? काय नाव तुमचं? आज इकडे भर पावसामध्ये एक उपोषणकर्ते आहेत दत्तू नंदलाल लोणे, हे भर पावसामध्ये उपोषणाला बसलेले आहेत। ते विनवणी करू लागलेले आहेत दत्तू नंदलाल लोणे यांना। आपण जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं। सर, यांच्या ज्या मागण्या आहेत यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? यांच्या मागण्याबद्दल ज्या मागण्या ज्या आहेत त्या अगदी योग्य आहेत आणि शासन याबद्दल सकारात्मक विचार करत आहे। आणि कालच यांची जी मागणी जी मुख्य आहे जी डीबीटीची ती शासन स्तरावर त्याचा निर्णय होणे अपेक्षित आहे आणि कालच आम्ही सचिव महोदयांना पर्यंत ही मागणी पोहोचवली। बरं, मग यांच्या मागण्या पूर्ण होतील का सर? हा जो प्रश्न आहे तो शासन स्तरावर निर्णय धोरणात्मक बाब आहे, त्यामुळे शासन स्तरावर याचा निर्णय होणार। मग शासनासोबत तुम्ही पत्रव्यवहार केला आहे का? हो, पत्रव्यवहार कालच झाला आहे। राजे आगे सर, हे जे ऑफिशियल इथे येऊन त्यांना विनवणी करतात, बघूया काय म्हणतात सर। अधिकारी तुमचं मनधरणी करायला आलेले आहेत, त्यांची अशी इच्छा आहे की भर पावसात तुम्ही बसून ये आणि उपोषण सोडाव। त्यांच्या विनंतीला तुम्ही मान देणार आहात की नाही? त्यांची प्रामाणिक इच्छा आहे, कालपासून ते येतील, पण माझं त्यांना एकच हात जोडून विनंती आहे की बाबा आमचे लेकरं हे खूप गरिबाचे लेकरं आहे। आमचा समाज हा सगळा मेंढपाळ वळणारा समाज आहे, रानोराने हिंडणारा समाज आहे। त्यांच्या विद्यार्थ्याचं कुठंतरी त्यांच्या हातानेच भलं व्हावं अशी माझी एक त्यांच्याकडे मागणी की बाबा तुम्ही ही डीबीटी अंतर्गत पैसे लवकरात लवकर किंवा मला अशी तारीख एक द्या की किती दिवसात जमा करता किंवा तुम्ही शासन स्तरावर तुमच्या शासनाला ही मागणी मांडून किती दिवसात मला पूर्ण करून देतात यासाठी त्यांना मी पत्र मागवतो। तिळवणी उपबाजारातील कांदा बाजारात आज चांगली तेजी पाहायला मिळाली। कांद्याला सरासरी 2000 ते 2500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर कमाल दर 2611 रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आला। बाजारातील नियंत्रित आवक आणि वाढती मागणी यामुळे दरात सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। विशेषतः चांगल्या प्रतीच्या कांद्याला अधिक भाव मिळाल्यानं उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। दरवाढीमुळे उत्पादन खर्च भरून निघण्यास मदत होणार असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। आगामी काळातही बाजारभाव मजबूत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या वाढदिवसानिमित्त अदानी फाउंडेशनच्या वतीनं देशभरात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आले। तिरोडा इथं अदानी पॉवर लिमिटेडच्या CSR अंतर्गत आयोजित शिबिराला कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। वैद्यकीय पथकांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात तब्बल 786 जणांनी रक्तदान केलं। संकलित रक्ताचा उपयोग विविध रक्तघटक तयार करण्यासाठी केला जाणार आहे। आरोग्य क्षेत्रातील सामाजिक योगदान वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मदत मिळणार आहे। नागरिकांनी देखील या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केले।
मूर्तिजापूर तालुक्यात प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांनी जन आक्रोश मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली। समाजसेवक कृष्णराव गावंडे आणि अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात शेतकरी, कामगार आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांची संमती घेण्यात यावी अशी मागणी करत नागरिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी गुमसताला येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन देवरे यांनी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत रखडलेली कामं तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत गावातील अनेक कुटुंबांना अद्याप नळ जोडणी मिळाली नसल्याचं सांगितले। अपूर्ण पाईपलाईनचं काम पूर्ण करावं, कामातील विलंबाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही गजानन देवरे यांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। आणि ज्या ठिकाणी जलकुंभ तयार झाले तेही पूर्णच नाहीये, अधुरे कामं या जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात करण्यात आले, यामुळं कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा गावांना एक शुद्ध पाणी हे शासन देऊ शकत नाही। म्हणून या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाचा पवित्रा घेतला होता। परंतु सीओ साहेब आणि पाणी पुरवठ्याचे शेळके साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे येत्या 8 दिवसात या 6ही गावाचं काम हे पूर्ण करणार आहे। त्या आश्वासनावर आम्ही थांबलो आहे, परंतु हे थांबणं नाही आहे। एक प्रशासनाला आम्ही मदत करतोय 8 दिवसाची। या 8 दिवसात हे काम पूर्ण झालं नाही तर आम्ही स्वतः गोळ्या आमच्यावर झाडल्या तर खाऊ, पण गावासाठी गावाला पाणी मिळेपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आणि ज्या ठिकाणी हे गुत्तेदार नेमण्यात आहे यांना पूर्ण पेमेंट मिळू नये, त्या लेवलचं यांनी काम पूर्ण केलं नाही, म्हणून आज गावागावात ही योजना धुळखात पडली आहे। गावाला जोपर्यंत पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही अजिबात माघार घेणार नाही। आज मुंडन आंदोलन केलं नसलं तरी उद्या नग्न आंदोलन करण्याची गरज पडली तरी आम्ही करू। धन्यवाद। डेप्युटी साहेबांसोबत काही चर्चा झाली? त्यांच्यासोबत चर्चा हीच झाली की जे गुत्तेदार आहे त्यांना सध्या कालावधी देणार आहे आणि त्यांनी जे काम केलं नाही तर त्यांचे परवाने आणि त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचं या सीओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। काय तुम्ही किती दिवसापासून सातत्यानं पाठपुरावा? मी 2 महिन्यापासून येतो आहे, परंतु हे देवरे साहेब आहे 1 वर्षापासून जलजीवनचा पाठपुरावा करत आहे। आता तुमच्या भागातले स्थानिक आमदार आहे, त्या आमदारांना तुम्ही भेटलेत का? आमच्या तालुक्याला 2 आमदार झालेत, एक सुहास सिरसाटे, अनुराधताई आहे आणि राज्यपाल आहे आमच्या तालुक्याचे। तरीही आमच्या तालुक्यातील जलजीवन मिशन ही ठप्प पडली आहे, तीही 3 वर्षापासून। काय कारण आहे? या आमदारांचं कामाला खार घालायचं आहे का? काम होणार असेल तर हे आमदार खासदार आमच्या कामाचे हे फक्त हे 22 गावाचे झाले ना, हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य किंवा आमदारच्या जवळचे याच लोकांच्या 22 गावांचे कामं झालेले आहेत। पुढची भूमिका काय असणार? भूमिका आमची स्पष्ट आहे, काम झालं नाही, या गावांना निधी मिळाला नाही तर आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहोत आणि प्रहार स्टाईल आंदोलन असणार आहे। आज आम्ही जे सांगतोय आंदोलन हेच आंदोलन त्या ठिकाणी होईल हेही आम्ही सांगू शकत नाही। आपलं नाव? माझं नाव राहुल काकडे, प्रहार युवा तालुका अध्यक्ष फुलं। तुमचं नाव सांगा। नमस्कार, मी गजानन दादाराव देवरे, गाव सताळ पिंपरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून जे जलजीवन मिशनचं काम आहे ते अपूर्ण आहेत, टाकीचं काम अपूर्ण आहे। त्यामध्ये पाईपलाईन झाली होती, ती पाईपलाईन पावसामुळे वाहून गेली, त्याचं खोलीकरण नसल्यामुळे आणि विहिरीचं काम झालेलं आहे, पण पाईपलाईन नसल्यामुळे आमच्या गावामध्ये पाण्याची समस्या एवढी आहे की आता सध्याही पावसाळा असून पाण्यास उपलब्ध नाही। पण आज इथे आम्ही मुंडन आंदोलन करणार होतो, त्यासाठी आम्ही निवेदन वगैरे दिलं होतं। गेल्या 1 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय, पण अधिकारी कुठल्याही निवेदनाला दाद देत नाही, कुठल्याही निवेदनाला आम्हाला पत्रव्यवहार केला जात नाही आणि म्हणून आम्ही ते मुंडन आंदोलन हाती घेतलं होतं। पण आज काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या मध्यस्थीनं आणि शेळके साहेबांच्या मध्यस्थीनं डेप्टी सीओ साहेबांसोबत चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की येत्या 8 दिवसामध्ये सीओ साहेब उपमुख्य अभियंता हे आपल्या गावामध्ये येतील आणि ते एक अहवाल सादर करतील। त्या अहवालानंतर जे काही होईल, जे गुत्तेदार आहेत त्यांचं त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत त्यांनी जर काम केलं नाही तर ते कॅन्सल करण्यात येतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। तीर्थक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीतील वाढतं जलप्रदूषण आणि परिसरातील हवा प्रदूषणाच्या प्रश्नावर देहू शहर भाजयुमोच्या वतीनं
मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आलं। इंद्रायणी नदीत मिसळणारं सांडपाणी, कचरा जाळल्यामुळे होणारं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्याच्या प्रश्नांकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली। निवेदन स्वीकारताना पंकजा मुंडे यांनी देहूच्या पर्यावरणीय प्रश्नांवर स्वतः लक्ष घालणार असल्याचं सांगत संबंधित विभागांकडून अहवाल मागवून आवश्यक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलंय। श्री क्षेत्र देहूगाव ते श्री क्षेत्र आळंदी रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना त्रास सहन करावा लागलाय। रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना दुचाकीस्वारांची मोठी कसरत झाली। या भागात वारंवार पाणी साचत असल्यानं पावसाळ्यापूर्वी नगरपंचायतीनं केलेल्या उपाययोजनांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले। भाजप कार्यकर्ते रवींद्र काळोखे यांनी पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी तातडीनं व्यवस्था करण्याची मागणी केली। रस्त्यावरील पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी नाले, पाण्याचे नैसर्गिक मार्ग आणि जलनिचरा व्यवस्था करण्याचं याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते। महाड शहरातील पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय। नडगाव डबक्यातील पाण्याऐवजी रानबजिरे धरणातून कायमस्वरूपी स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। महाडसारख्या ऐतिहासिक शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत असून शासनानं यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे। पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। मागणी मान्य न झाल्यास 7 जुलैपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिलाय। महाड शहरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळं नडगावच्या खाणीतून जे खूप वर्षापासून साठलेलं पाणी आहे ते पाणी टँकरद्वारे नागरिकांना पुरवण्याची सुविधा आज पालिकेमधनं शिवणकडनं माहिती मिळाली की ते पाणी पुरवलं जातं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रानबाजिरे धरणामध्ये आता 24% पाणी साठा आहे आणि त्या ठिकाणचं पाणी हे औद्योगिकरणाला वापरलं जातं आहे मोठ्या प्रमाणामध्ये। तर आमचं असं म्हणणं आहे की हे साठलेलं पाणी औद्योगिकरणाला वापरावं आणि रानबाजिरे धरणातनं पाणी हे महाड शहरातील नागरिकांना कायमस्वरूपी द्यावं। कारण कोथरुड्याचा डॅम आटलेला आहे, कुर्ल्याचा डॅम आटलेला आहे, ही शोकांतिका कायमची ही मिटली पाहिजे। ही जी पनवती आहे ना महाडला लागलेली पाण्याची ही पूर्ण काढण्यासाठी आम्ही आज महाड नगर परिषदेचे शिव कोळेकर साहेबांना निवेदन दिलं आहे की रानबाजिरे धरणातनंच पाणी ह्या महाड शहराला कायमस्वरूपी पुरलं पाहिजे आणि ते जर देण्यात आलं नाही तातडीनं तर आम्ही 7 जुलैला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाडमध्ये आमरण उपोषणाला सर्व लोक आम्ही कार्यकर्ते शरदचंद्र पवार पक्षाचे बसणार आहोत याची प्रशासनाने नोंद घ्यावी। जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्टमध्ये नाश्त्याचे पदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा पायानं तुडवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं तातडीनं कारवाई केली आहे। अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय भोपाळे यांच्या पथकानं हॉटेलची तपासणी करून मैदा, बेसन, तेल आणि इतर साहित्याचे नमुने घेतले। तसंच नियमांचं उल्लंघन आढळल्यानं हॉटेल व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली। नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असं अन्न आणि औषध प्रशासनानं स्पष्ट केलंय। संबंधित प्रकरणी अन्न सुरक्षा मानक कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली। त्या दिवशी जशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यालयास प्राप्त झाली तर या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री भोपाळे साहेब आणि श्री वसावे यांनी घटनास्थळी लगेच भेट देऊन त्या ठिकाणी तपासणी केली आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्या त्यानुसार त्वरित त्याच्या व्यवसाय बंदची नोटीस देण्यात आली। त्याचं नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे आणि संबंधिताच्या विरुद्ध आपण BNS अंतर्गत आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद सुद्धा दाखल केलेली आहे। स्मार्ट मीटरच्या विरोधात नागपूर काँग्रेसच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। कटोल रस्त्यावरील विद्युत भवन पर्यंत पायदळ मोर्चा काढत कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटर सक्ती विरोधात आंदोलन केलं। काँग्रेस शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले। स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत सक्तीनं मीटर बसवू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचं लक्ष वेधले। मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय।
या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.